आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा जो खेळ करून ठेवलास ना तू, त्याच्या पायी तुझी आई अक्षराताईला येटीस धरायला लागली आणि दुसरीकडे तू त्यांचं ऐक बी नाही. मग ते कशा पायी इकडे राहतील? त्यांनी घर सोडायचं ठरवलंय. आयो तर का बारक्या बारक्या शेठ म्हण, शेठ. असा हा नेमकी नाही थेट. उठ उठ. अरे इथं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? ए सौम्या, तू सांगतोस ते खरं आहे होय? लका अर्धवट झोपेतून उठून आलोय. शरुदीने हे सगळं सांगितलं तेव्हा माझी झोपच उडाली. शरुदीने तुला सांगायला व्हिडिओ कॉल केला होता, पण तुझ्या डोसक्यात काय शिरलंच नाही. म्हणजे शर्वरीला काल हे सांगायचं होतं होय? तर काय करायचं? आधी जा आणि भेट तिला आणि थांबव. अरे नाही थांबणार ती. हेच बोलत बस आणि हे टाळ कुटत बस आणि खरंच उसन्याशी तू. ही विमल आणि दौलत म्हणलं तर कामाची बी होती, मदत बी झालीच होती त्यांची. ढिसाळपणा केला नसता त्यांनी तर आपण हरलो नसतो. पण म्हणून त्यासनी डावलता बी येत नाही. पुढं बी ही प्यादी आपल्याला वापरायला लागणार आहेत. मग द्यावा का जामीन त्यासनी? आत्ता जामीन दिला तर आयुष्यभर मेंद्यात राहतील आपल्या. म्हणजे मान दिला सवतीनं नि लोटांगण घालती भोवतीनं. अगं बाया, तुम्ही हाय वय आपली काय का खातच. उर्वशी, तुझ्या डोसक्यात लय काय वादळ उठत असतील ना? नाही हो, कुठे काय, सहजच बसली. सहज बसलीस? अगं उर्वशी, तू जिथं कुठं बसतेस का नाही अशीच सहज, तिथं जमिनीत राहायला लागते आणि खाप्रबी बागडायला लागते. हा, मला सांग उर्वशी, ती दौलत या आणि ती इमल यांचा विचार करत होतेस ना तू? तुम्हाला कसं कळलं? अगं आज ओळखतोय तुला मी. हा, नको तिथं उद्योग करायची सवय तुला. मला सांग, सुंदरला मारायला माणसं तूच पाठवली होतीस ना? हा, म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. सांगू नकोस मला काय. अगं तुझी अक्कल हुशारी काय आज ओळखतोय का मी? ह्या गुंडांनी सुंदरला सांगितलंय, त्याच्यावर हल्ला ज्यांनी केलाय ना ते शिल्पा आणि ते दर्शन आहे. आता काय करशील? वय मीच धाडली होती माणसं. आता तुमच्यापासून कशाला लपवू? येळ साधून सुंदरला संपवणार आहे मी. अक्षरा आणि सुंदरला धडा शिकवला बिगर मी शांत बसणार नाही. अगं बाई, मला पण तेच करायचंय की. पण शांततेच्या मार्गानं. हे असं हुरळून जाऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे ना अजिबात आगाऊपणा करायचा नाही, कळलं का? मी सांगतो तेवढंच करायचं. नुसता शांतपणा गाजवतोय. सांगितलं नको करू पण. बारक्या, कुठे चालला तंतनत? जातो काशीला. ए बारक्या, काय झालंय ते सरळ सरळ सांग. सरळच सांगतोय. सुंदरचं माहित नाही, मी आता खरंच संन्याशी होणार आहे. बारक्या, कर बाळा, काय झालं? काय झालं नाही ते विचारा. ही अक्षरा का नाही आता घर सोडून निघालीये. सुंदरला म्हणलं निस्तारात आहे असं काहीतरी करतो आणि अंगलट येऊन बसते. मला तर जाम वैताग आलाय बघा. मी जातो घरी.
अक्षरा तर घर सोडून जाणार. उंदरांनी दाखवली दुनियादारी आणि मांजर झाली शाकाहारी. लई चांगला फटका बसलाय त्या अक्षराला. हा बसणार, चांगलाच दणका बसणार. पण उर्वशी, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ह्या सगळ्यात आपण वळवळ करायची काही बी गरज नाही. कारण अक्षरा आता निघाली, तिच्या माग यो सुंदर आपला वळू संन्यासाला जाणार त्याच्या मार्गानं. म्हणल्या वसुंधराचं काय करायचं हे आपण बघायचं. ते पण शांत राहू, कारण टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. म्हणून मी म्हणतोय ना, ते सगळं नीट ऐक. आता जे काय होईल ते आपल्या मनासारखं होईल. ऍपल खाल्ला का? वय वय दे. शरू, पटकन आवर, आपल्याला निघायचंय. हं, उरलेलं पॅकिंग करून घे, मी मॅडमना सांगून येते. तुम्ही कुठं निघालायसा परत बॅग भरून? तुमच्या छळाला कंटाळून मी हे घर सोडून चालली. पण बरं झालं तुम्ही चाला. मॅडमना हेच सांगायला चालले होते. आता तुम्हीच निरोप द्या. म्हणजे आम्ही छळायला लागलोय आपल्याला? काय छळ केला तुमचा? तुम्ही आधी ही नाटकी भाषा बंद करा बरं. अहो, नाटकी भाषा कुठे? जवळीक तोडली की अशीच भाषा येते. आयो झुरळ झुरळ कुठे? झुरळ झुरळ, अहो घालवा ना मग त्याला. गेलं का? नाही नाही, अहो घालवा ना मग पटकन. गेलं? काय करताय? गेलं का? हा हा गेलं गेलं. तुम्ही मुद्दाम केलत ना हे, मी थांबावा म्हणून. कितीही नाटकं केलीत ना तरी मी थांबणार नाहीये. अहो, काय अडचण काय आहे तुमची? तुम्हासनी खरंच हे घर सोडून जायचं आहे?